मामुनकर मॅन फ्रॉम लवजी टीम फलंदाजी मार्कवर आहे पहिल्यांदा जय हनुमान कुंभिवली संघ, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी पाहायला मिळेल ती टीम त्रिशा 11 अर्थातच भावेश सावंतच्या नेतृत्वाखाली खेळ करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः भावेश सावंत आहे. आणि या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तोच होता जो 25 धावा 6 चेंडूमध्ये ज्यानं पूर्ण केल्या आणि 1 विकेट फेकताना 19 धावा खर्च करताना 1 विकेट ज्याच्या नावावरती आहे तो भावेश सावंत ठरला या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पण या मॅच मध्ये कोण हारतंय कोण जिंकतंय हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. याची डोळा सामन्याला मात्र आरंभ होतोय. पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन आपण बघतोय फर्स्ट स्लिप मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज उदय कोळंबे उर्फ मॉन्टी जातोय निर्धाव चेंडूचा खेळ करून. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस पाहायला मिळतीये. अशा वेळी भावेश सावंतचा खेळ हा सुरेख होतोय पहिल्या चेंडूवरती. हे युद्ध आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून गोलंदाज आणि फलंदाजाच्या माध्यमातून चालू असलेला हा क्रिकेटचा खेळ आपण बघतोय. अर्थात चेंडू उंच आहे, ताकदीशीर फटका, नो डाऊट इट्स सीमा रेखा पार षटकार. आणि आपण पाहिलं तर बरोबर स्क्रीनच्या समोर चेअर व्हाईज आपल्याला पाहायला मिळतील. आमचे कॅमेरामॅन नक्कीच त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करतील. ऐकू एक सुमधुर संगीत. निश्चितच चेअर बॉईज आपण बघतोय आणि संकेत सोलकर साहेबांनी सांगितलं मॅच संपल्यानंतर त्यांचंही काम चोख बजावलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा दर्जेदार फटका, चेंडू जातोय सीमारेषा ओंढताना 4 धावांसाठी येतोय चकमकीत चौकार. निश्चितच आपण बघतोय पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर फलंदाजानं केले कमबॅक. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचंय की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास झाला पाहिजे. यावेळेस सन्मान दिला गेला पण मी तर म्हणेल घाई केली होती एक धाव घेण्याची आणि ही घाई धोक्याची घंटा संबोधली असती जर डायरेक्ट हिट झाला असता तर. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरचा वापर केल्याशिवाय क्रिकेटचा खेळ पूर्ण होत नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरचा वापर हा स्थानबद्ध झाला होत नाही. अशा वेळी आपण बघतोय धावपलकर टोटल धावा आल्या त्या पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि 11 धावा बिनबाद धावपलकावरती येत आहेत. स्ट्राईक एंड वरती आता उजव्या हाताचा फलंदाज येईल नवनाथ. आता नवनाथ आणि भावेश हे दोन्ही लवजी संघाचे खेळाडू आहेत पण आता या केपीएलच्या माध्यमातून कालापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटची कडा घेतली. यष्टा मात्र उद्ध्वस्त झाल्यात. नवनाथ मामुनकर या शॉट वरती असेल निराश, जाईल बॅक टू पॅव्हेलियन. अर्थातच पहिला आदरा पहिला झटका टीम जय हनुमान कुंभिवली संघाला. थँक्यू डीजे. यावेळी मात्र सन्माननीय तांबाटी ग्रुपचे माजी उपसरपंच ज्यांच्या खऱ्या अर्थाने अथक परिश्रमातून प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आली असे सन्माननीय संदेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत. साहेबांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राकेशजी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित होत. साहेबांना विनंती की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. यस, इट इज अ कॉल फॉर. निश्चितच पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत असेल. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आणि जपण मात्र यावेळेस व्यासपीठावरती केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एक गडी बाद 11 धावा धावपलकावरती आहेत. शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं असावं
पण ते स्वतःचं असावं आणि त्या स्वतःच्या राज्यामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्याला टिकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव घेण्याची घाई केली होती आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता भावेश सावंत पूर्णपणे कमबॅक केले या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस समाप्त झालाय. 1-11 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम जय हनुमान कुंभिवली संघाची विरोधात खेळ चालू आहे तो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून प्रिशा 11 संघाचा. सन्माननीय राजेजी उतेकर साहेबांकडनं केतन मुंडेसाठी 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. मी कौतुक करेल त्यांचं. षटकार येतील ना येतील ते माहित नाही पण पारितोषिक पहिल्यांदा जमा झालंय आणि प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय. आपण बघतोय कोण पारितोषिक लावतोय तो कोण टाळ्या वाजवतोय, कोण घरच्या सीटवरनं मैदानाच्या मातीवरती येऊन बसतोय. खऱ्या अर्थानं वेळ लावणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. याची डोळा निश्चित क्रिकेटचा खेळ. तुषार सर या ठिकाणी सरिताताई मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मॅडमला विनंती की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. केतन मुंडेने जर षटकार लगावला तर मात्र तांबाटी ग्रुप गांभीरचे माजी उपसरपंच आणि या मॅचला ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार दिला, ट्रॉफी दिली ते संदेशजी देशमुख यांच्या संदेशजी पाटील यांच्याकडून मात्र 500 के 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर निश्चितच पारितोषिकांची खैरात 2 झाली मारले आहे. तर 500. आणि मॉन्टी स्ट्राईकवर आहे. मॉन्टीला हा टाकलेला चेंडू यावेळेस थोडासा धीम्या गतीनं ऑब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू बॅटवर मात्र पुरेसा आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. षटक मात्र पहिल्या षटकासारखं सुरू झालंय आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू देखील निर्धाव होता. येणाऱ्या चेंडूवरती षटकार येणार की चौकार हे पाहणंही औचित्याचं ठरेल. आडव्या बॅटनं घेतलाय, फटका मोठा आहे, जातोय सीमा रेखा पार. मॅन फ्रॉम उदय कोळंबे ब्रँडेड षटकार. आणि बघा आमचे चेअरबॉईस शिवरायांची याद. थँक्यू डीजे. तुषार जर विचार केला ते चेअर बॉयज तिथं आहेत, त्यांना लीड करणार एक नाव आहे अर्थात सूरज जाधव. पण हे चेअर बॉयचं जे काम करतात ना ते केतन मुंडे सपोर्टवर आहेत. तांबाटीचे आहेत पण केतन मुंडेला सपोर्ट करण्यासाठी आज चेअर बॉयचं काम करतात. तुषार निश्चितच सर काम उत्तम दर्जाचं त्यांचंही होतं आणि गोलंदाजाचं कौतुक करेल ज्यानं या चेंडूवरती 1 धाव खर्च केले. मी उदय कोळंबेसाठी 2 शब्द नक्कीच म्हणेल. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, आणि खूप संघर्ष केलाय उदय कोळंबेनं, आणि त्याच्या जागी जर दुसरा खेळाडू असता तर कदाचित या क्रिकेटच्या खेळापासून निवृत्त झाला असता. पण त्याने संघर्ष केला. बऱ्याच वर्षानंतर आज आपण बघतो त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्म, एक चांगली शृंखला आहे. खास करून मी कौतुक आता आमचे अर्थातच संकेतजी सोलकर त्याचबरोबर प्रशांतजी खांडेकर साहेबांचं करेल, जे चांगलं प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी दिलंय आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये तो आता चांगलं कामगिरी करतोय. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या बॅटमधून आपण धावाही बघतोय. निश्चितप्रमाणे तुषार ज्या आपण तो वक्तव्य केलं उदय कोलंबे अर्थात मॉन्टी बद्दल, निश्चित 2 दिवस पहिल्या दिवशी त्यांनी गाजवला. त्याचा उल्लेख मी निश्चित केला होता की खऱ्या अर्थाने खोपोली शहराचं नाव खऱ्या अर्थाने ज्यांनी रायगडच्या क्रिकेट पटलावरती आणलं म्हणजे वर्धविनायक 11 स्टारला खऱ्या अर्थाने नाव करून दिलं तो मॉन्टी. आता उदय कोलंबे बराच काळ क्रिकेटपासून दुरावला पण पुन्हा एकदा त्यांनी तो दहशत निर्माण करून दाखवली. त्याच्यात मॉन्टीकडे काय क्लास आहे हे दाखवून दिलं उदय कोलंबेने. आणि आपण बघतो आता हा टाकलेला चेंडू यावेळेस फलंदाज केतन मुंडे मात्र निर्धाव पद्धतीने खेळतोय. आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू गेला निर्धाव. केतनचं हे होम ग्राउंड आहे. एक कोपरा या मैदानाचा केतनला माहिती आहे, पण अशा वेळी फायनलचा सामना आहे. संयम ठेवून निर्णायक क्षणी निर्णायक फटके त्याला खेळवे लागतील आणि फटक्याचा उल्लेख झाला तर बॅटचं नक्कीच नाव घेतलं जाईल. यावेळेस कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका 1 धाव मात्र घेतली जाते. स्ट्राईक एंड वरती येतोय मॉन्टी, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहिलं. आणि या शृंखलेकरता आपण बघतोय बंटी पेंडरी अर्थातच हर्षल पेंडरी यांनी मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी युनिक परांडा या कंपनीची बॅट ते आता थोड्याच वेळात इथे घेऊन येतील, जे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांनाही त्यांचे मी खास करून कौतुक करेल. आपण बघतो तेही या मॅच मध्ये घर बसल्या आनंद घेतात. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या
19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 19 धावा धावफलकावरती आहेत. तर फलंदाजी ताकदीची होतीये, गोलंदाजी अतिशय तिखट होतीये आणि काय घडतंय काय बिघडतंय हे नक्कीच आपण पाहणार आहात. पण त्याच्या आधी मायक्रोफोन वरती मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अमित सरांना. धन्यवाद तुषार धुमाळ. संतोषजी बाबडे या लीगसाठी पाण्याची व्यवस्था केले. विभाग प्रमुख शिवसेना यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. संतोषजी बाबडे तांबटी गावातील ग्रामस्थ विभाग प्रमुख शिवसेना या लीगसाठी सर्व खेळाडूंसाठी सर्व स्पर्धकांसाठी पाण्याची व्यवस्था, थंड पाण्याची व्यवस्था ज्यांच्या मार्फत झाले असे सर्वाडीय संतोषजी बाबडे विभाग प्रमुख शिवसेना यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. आवश्यकांना तुम्हाला विनंती येते वॉटरची म्हणजे पाण्याची सुव्यवस्था, मात्र थंड पाण्याची व्यवस्था सर्वाडीय संतोषजी बाबडे विभाग प्रमुख शिवसेना यांच्यातर्फे झाले. टू माईक अमितजी देशमुख. थँक्यू मंगेश, थँक्यू तुषार. निश्चितपणे या ठिकाणी अतिथींचं या ठिकाणी निश्चित स्वागत सन्मान थोड्याच वेळात होईल. अतिथींची मांदी आणि खऱ्याने व्यासपीठावरती शोभा वाढवते. हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या घरी आलेला अतिथी आपला पाहुणा आहे आणि त्या अतिथीचं अगत्यपूर्वक स्वागत सन्मान करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य. हे थोड्याच वेळात कर्तव्य पार पाडलं जाईल. युवा सेना खालापूर तालुका आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये तत्पूर्वी वळूया सामन्याकडे, जिथे सामना मात्र लढतोय. यावेळी प्रिशा 11 विरुद्ध जय हनुमान कुंभिवली संघ केतन मुंडे आणि यावेळी बाल बाल बच गए. मॉन्टी यावेळी मात्र थोडासा मात्र वाचला. निश्चितपणे उदय कोलंबेची विकेट किती महत्वाची होती या क्रिकेटच्या पटलावरती, या सामन्यावरती. निश्चितपणे या मॉन्टीवरती मात्र पूर्णपणे नजर आहेत खेळाडूंच्या, क्षेत्ररक्षकांच्या. या मॉन्टीचा विकेट किती महत्वाचा आहे आणि याच्यासाठी प्लॅन आखलाय, याच्यासाठी जाळं आखलाय. यावेळी रनआउटचा विकेट निश्चित पडला असता, पण मात्र मॉन्टीची जो वेग होता धावाचा त्यावेळी मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुंदर पाहायला मिळालं. निश्चितपणे धावफलकावरती धावा पोहोचतात 20 धावा. या ठिकाणी मात्र सन्मान्य रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सन्मान्य जगदीश साहेब मराजगे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि समीर साहेब साळुंके यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती यायचंय. जगदीश सर मराजगे या ठिकाणी उपस्थित होतात. यावेळी मॉन्टी हावी होतोय. मॉन्टीसाठी लावलेलं जाळ पूर्णपणे जाळ्यात यावेळी सापडतोय. मोठा मासा गळाला लागला. यावेळी उदय कोलंबे बॅक टू पवेलियन. निश्चित थँक्यू असं स्वराज्य घडवलं ज्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म झालाय. तुळजा भवानीचे भक्त आम्ही, त्याला काळीज लागतं सक्त. अर्थातच त्याच्या 2 ओळीतच नावानं घेतलं जातं तेव्हा सळसळतं आपलं रक्त, असे छत्रपती शिवराजांचं गीत मात्र ऐकवलं जाते. निश्चितपणे या ठिकाणी केतन मुंडेसाठी मात्र बक्षीस येते. 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय राजेशसाहेब उतेकर, एक ज्येष्ठ खेळाडू, क्रिकेटमध्ये बराचसा वर्ष त्यांनी घालवला आणि अनुभव सिद्ध केला. एक सुंदर आणि एक सुरेख यष्टीरक्षक म्हणून त्यांनी निश्चितपणे या संघाचं प्रतिनिधित्व केलं. असं राजेशसाहेब उतेकर यांच्यावर 200 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय. अर्थात त्यांचा संघाचा खेळाडू केतन मुंडेसाठी. धावफलकावरती धावा आहेत. निश्चितपणे धावफलकावरती धावा 20 धावा. सायकेटला केतन मुंडे. यावेळी षटकार आला. यावेळी या चेंडूला उत्तर दिलंय. चेंडू गेला सीमा पार. आसमानी फटका. येतोय षटकार. 200 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा. थँक्यू. मराठी माणसाला ज्या माणसाने ताट मानेनं आणि ताटकणा करून जगाला शिकवलं आणि ज्यांनी मराठी माणसाचा जाज्वल्य इतिहास लिहिला, त्या अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या हृदयातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना या धून मधून मानाचा मुजरा दिला जातो. यावेळी मात्र गोलंदाजावाला आक्रमण केलं. यावेळी चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 200 रुपयांचं पारितोषिक यावेळी येतोय आणि लगातार नाही पण एका षटकाला मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आलंय संदेशजी पाटील यांच्याकडून.
एका षटकारासाठी 200 होते, लगातार 2 साठी 500 होते. यावेळी मात्र बक्षांची खैरात आणि खैरात होताना पाहायला मिळते. निश्चित 2 लगातार षटकार आलेत. 500 रुपयांचं बक्षीस जाईल संदेशजी पाटील यांच्याकडून. लगातार 2 षटकार. केतन मुंडेसाठी 500 रुपये. राजेश साहेब उतेकर यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक एका षटकारासाठी आलंय. निश्चितपणे दात्यांची कमी नाहीये. निश्चितच या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली असे तांबाटी ग्रुप पंचायतचे माजी उपसरपंच सन्मान्य संदेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं रोख बक्षीस आलंय क्रॅश बाय केतन मुंडेसाठी. जबरदस्त फटकेबाजी केतन मुंडे. मॅनफॉर्म तांबाटी आणि होम ग्राउंड वरती खेळतोय राजे शिवाजी बॉईज तांबाटीच्या क्रीडांगणावरती. हा फलंदाज मात्र तारा सितारा होतोय यावेळी. बंटी साहेब नलावडे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. उपसरपंच देवनावे यावेळी मात्र हा कार्पेट सहाने खेळून काढला केतन मुंडेनी. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रिझन झाला. गॅदर केल्यानंतर मात्र एक धाव सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. डिफेन्स केला. निश्चित चांगल्या खेळाडूची एक निश्चित ओळख असते. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब खेळूला दंडित करणं, पनिशमेंट करणं ही एक चांगल्या खेळाडूची मोठी ओळख आहे. आणि मला वाटतं केतन मुंडेची ओळख आता आपल्याला दिसली या चेंडूवरती. जिथे खराब चेंडू त्याला मात्र सीमा रेषा दाखवतोय आणि जिथे चांगले चेंडू त्याला सन्मान देतोय केतन मुंडे हा फलंदाज, ज्यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये मला इनक्रेडिबल खालापूर संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि इनक्रेडिबल खालापूर संघाला आपल्या खालापूर तालुक्यामध्ये 1 नंबर आणण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं तो केतन मुंडे, कॅप्टन कोल. यावेळी मात्र संघाचा संघनायक. यावेळी नवीन फलंदाज आक्रमक होतोय. लॉंग अपच्या डोक्यावरना अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रिशा 11 संघाचा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. यावेळी मात्र जवळजवळ बंटी कराळेने यावेळी 2 धावा वाचवल्या. तिथे चौकार होता तिथे मात्र 2 धावा निश्चितपणे वाचवल्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. 36 धावा धावफलकावरती आहेत. अशक्य आव्हान शक्य करण्याचा प्रयत्न, धाडसी प्रयत्न यावेळी चालू आहे. अंतिम सामना त्यावेळी चालू आहे. निश्चितपणे स्पर्धा रंगतदार होते. जसे जसे चेंडू पडतो तसं असं रंग भरला जातो या स्पर्धेमध्ये. निश्चितपणे जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय या क्रिकेटच्या पटलावरती. निश्चित स्पीडअप करायचं. सेकंड इनिंग साठी काळोख होऊ शकतो. आपल्याकडे लाईट्स नाही आहेत. कृपया स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच विनंती आहे की आपल्याला बॅटिंग करताना काळोख होईल. भावेश सावंत निश्चित लवकर स्पीडअप करा. जेवढा तुम्ही लेट व्हाल तेवढे बॅटिंग लाईनला तुम्हाला प्रॉब्लेम होईल. जितकं स्पीडअप कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल. भावेश सावंत. निश्चित आजचे सामने आजच आपल्याला संपवायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर स्पीडअप करा. सामने लवकरात लवकर संपले पाहिजेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहे गोलंदाज बंटी कराळे उर्फ मिशेल जॉन्सन. 4थ्या क्रमांकाचा हा गोलंदाज मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्कवरती 4 षटकांचा सामना. पुढे आहे उजव्या हाताचा फलंदाज राईट हँड बल्लेबाज केतन मुंडे. तर नॉन साईकला आहे वैभव मेहतर. चांगली खेळ पाहायला मिळते. दर्जेदार खेळपट्टीवर दर्जेदार खेळ पाहायला मिळते केतन मुंडे आणि वैभव मेहतर कडून. यावेळी प्रवीण मामुंडकर आमच्याकडे वळतील. अंतिम सामन्यासाठी मात्र वळतात. एक हँड रिलीज करून दाखवतात आणि मात्र वाईटचा इशारा येतोय. इट इज अ कॉल फॉर हंपायर शुड बी वाईट. बोनसच्या रूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाणार. धाव फलकावरती लागतील 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी केतन मुंडे यावेळी स्वाईप मारण्याचा प्रयत्न चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार. कौतुक करावं लागेल यावेळी चेअर वाईजचं. केतन मुंडे फॅन्स आहेत. केतन मुंडे सपोर्टर्स आहेत. थँक्यू डीजे. क्रिकेट आणि क्रिकेट एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. एक महायुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या समवेत हा एक लढाऊ वाणा आपल्याला पाहायला मिळत आहे. केतन मुंडे यावेळी शॉट खेळून काढलाय. हा चेंडू वन बाउन्सरीत्या सुलेमान खानच्या डोक्यावरनं भिडकावून दिलाय. केतन मुंडे ब्रँडेड येतोय. चौकार.
थँक्यू डीजे. यावेळी मात्र भिडकावून द्यायचा होता चेंडू आणि फळीचा संपर्क यावेळी होत नाहीये. थोडस मात्र मिस टाइम स्ट्रगल झाला केतन, पण मात्र चेंडूची सांगता होईल निर्धाव स्वरूपात. चांगली बॉलिंग लाईन लेंथ वरती यावेळी मात्र कमबॅक केलं गोलंदाज बंटी कराळे यांनी या चेंडूवरती. डावकुरा वेगवान गोलंदाज आहे यावेळी. आसमानी फटका यावेळी दाखवलं बंटीला आसमान. केतन मुंडे ऑन फायर. जबरदस्त फटका, आसमानाची स्पर्धा करणारा हा फटका आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जबरदस्त फटका, षटकार. थँक्यू डीजे. यावेळी मात्र सन्मान्य गणेश नाना पाटील ज्येष्ठ खेळाडू आणि बंटी साहेब पेंढारी, हर्षद पेंढारी यावेळी या ठिकाणी मंचावर यांना विनंती. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं गीत वाजवलं जाते, कारण महाराष्ट्र घडवण्यासाठी याच मोठ्या व्यक्तीचा मोठा वाटा होता, सन्माननीय स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे. यावेळी मात्र विकेट जातोय. सन्मान्य सुभाष साहेब सावंत यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडू गणेश नाना पाटील आणि त्यांच्याबरोबर हर्षद पेंढारे अर्थात बंटी पेंढारे यांना सुद्धा विनंती करतोय, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी युनिक परांडे या ब्रँडची बॅट देण्यात आली आहे मालिकावीरासाठी. तेच अर्थात हर्षद पेंढारे उर्फ बंटी पेंढारे आणि गणेश नाना पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. निश्चितपणे या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, आता सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस संघमालक अविनाश आंबले, त्याचबद्दल ग्रेट मराठा संघाचे संघमालक दिनेश साहेब मराजगे, राज फायटर संघाचे संघमालक मंगेशी पाटील साहेब, त्यांना जय हनुमान कुंभिवली संघ तुषार गायकवाड आणि उमेश गायकवाड, त्याबरोबर श्रवण 11 सावरोली, निखिल मैतर, विवेक पाडगे, त्याबरोबर रोहित स्पोर्ट प्रशांत साहेब साळुंके, मच्छिंद्र आणि संकल्प 11चे मच्छिंद्र पवार, त्याचबरोबर आविष्कार एंटरप्राइजेस गणेश नाना पाटील, गौरव खालाव 11 खारापूर, गौरव शाह आणि हरेश साहेब मुडवे जे प्रिशा 11 संघाचे संघमालक आणि वैभव पारंगे, त्याचबरोबर शाहिद 11 वैभव पाटील आणि शाहिद शेख आणि उपसरपंच 11 संघाचे संघमालक बंटी साहेब नलावडे आणि संदीप साहेब बोले, या सर्वांना विनंती की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर जी पाण्याची सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल गेली 3 दिवस, ते विभाग प्रमुख शिवसेना सन्माननीय संतोष साहेब बामणे यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. दाबलकावरती 24 चेंडूवरती धावा लागतात निश्चितपणे. 57 धावा यावेळी मात्र डोंगर रचला गेलाय. 58 धावांची गरज आहे. काय सांगशील तुषार, 58 धावांचा लक्षात पाठलाग करायचा आहे निश्चितपणे यावेळी केतन मुंडेच्या विरोधात प्रिशा 11 या संघाला. निश्चितच दोन्ही संघ तुल्यबल आहे. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू दर्जाचा भरणा आहे. अशा वेळी 57 धावा धावफलकावरती आल्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर, आणि 24 चेंडूमध्ये आता करायच्यात 58 धावा. तोलामोलाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जी ट्रॉफी पहिल्या क्रमांकासाठी आहे, एक मानाची ट्रॉफी म्हणून या स्पर्धेची ओळख होईल. काही दिवसानंतर आपण बघतोय या स्पर्धेचं आवर्जून नाव घेतलं जाईल, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व खेळाडूंना दिला गेला. पण आता या स्पर्धेमध्ये मी विनंती करतो का आपली क्षेत्ररक्षण लगेच सजवा, कारण की वेळ खूप कमी आहे. बरेचसे मान्यवर या मॅच साठी उपस्थित झालेत आणि त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च होतोय. नक्कीच धन्यवाद तुषार धुमाळ आणि केतन मुंडेसाठी या इनिंगसाठी सन्माननीय विकासजी मुंडे बीजेपी यांच्याकडून 500 रुपयाचे मार्ग पारितोषिक आलंय. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. केतनच्या पारीसाठी 500 रुपयाचे पारितोषिक विकासजी मुंडे बीजेपी यांच्याकडून आलंय. धन्यवाद विकासजी मुंडे. यापुढे समर्थन करतील तुषारजी धुमाळ. सर धन्यवाद. आपण बघतोय मान्यवरांनी आता मात्र आपले एटीएम खुले केलेत, आपल्या खिशामध्ये हात घातलाय. शेवटचा सामना आणि पारितोषिक या मैदानावरती दिली जाणार. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाचा खेळ उत्तम दर्जाचा होतोय. 24 चेंडू, गरज आहे 58 धावांची. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. एकीकडे माडप संघाचा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू विनायक करंजे, तर दुसरीकडे सीएससी आर्ट संघाचा कर्णधार सुलेमान खान. ही जोड सकाळी मैदानामध्ये पाहायला मिळते. तो गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येईल. जय हनुमान कुंभिवली संघाचा गोलंदाज असेल कुणाल कदम, मॅन फ्रॉम शिरवली. कुणाल कदम हा गोलंदाज वापरला जातोय. शिरोली संघाचा हा गोलंदाज. सन्माननीय हरेशजी
मोडवे साहेब यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जय ये खर तर या सहकार्यामध्ये तुषार एक नाव खूप महत्वाचं आहे. खरं तर आपला आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय ते स्वयं डीजे सिस्टीम आता सचिन साहेब पाटील आणि मंगेश लाड यांचं खूप सारे धन्यवाद देणं पाहिजेत, कारण गरजेचं आहे. यावेळी सामना सुरू होतोय, स्पीडअप करायचं, सामना लगेच चालू करायचा आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे, वेळ लावू नका. तर पहिला चेंडू यावेळेस हवेमध्ये आहे, जातोय अप्रतिम, बिग 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 षटकार. निश्चितच आपण बघतोय हरेशजी मडवी जे संघ मालक आहेत, ज्यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हरेशजी मोडवे या साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जी चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांचे 100 रुपये या षटकाराला जमा देखील झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आल्यात 6 धावा, पाठला होतोय 58 धावांचा समीकरण बदललं. येणारे 23 चेंडू आता गरज आहे विजयासाठी 52 धावांची. आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण 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 आणि आक्रमण. इट्स अ लाजवाब कडर. निश्चितच जाणता राजा होता, ज्यानं जनतेचं हित जाणलं. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा, सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत मात्र डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. हरेशजी मोडवे साहेबांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि लागोपाठचा तिसरा षटकार देखील येता येता राहिला, पण येतोय लागोपाठचा 2 षटकारानंतर चौकार. तर निश्चितच धावपलकावरती आता धावा लागल्या त्या टोटल 16. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येता येता राहिला, क्षेत्ररक्षकाला चेंडून चकमा दिला, जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. आणि या चेंडूवरती आलाय नो चेंडूचा इशारा, अर्थातच मिळतात 5 धावा. पंचांशी वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. गेले 3 दिवस लाजवाब कामगिरी पंचांनी देखील केलेली आहे, तर पंचांनी मात्र नो चेंडूचा इशारा दिला. 5 धावांनी वाढ होईल. टोटल धावपलकावरती धावा लागल्यात त्या 21 धावा धावपलकावरती आहेत. तर नो चेंडूचा इशारा आलाय. आणि रिव्ह्यू मध्ये सुद्धा आमचे कमिटी मेंबर्स सांगतात हा चेंडू नो आहे, कारण की तो भीमरच्या स्वरूपात नो देखील दिला गेलाय. हा चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला वेग जास्त होता, बॅटवरती कन्वर्ट करता आला नाही. यावेळेस फलंदाज खेळतोय, हा चेंडू निर्धाव. अर्थातच समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 21. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता गोलंदाजानं अचूक टप्प्यावरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि हा देखील चेंडू गेला निर्धाव. असं म्हणतात किस्मत ने क्या खूब कहा है, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक्का तभी निकालो जब सामने वाला का बादशाह दिखाई दे. आता मात्र फलंदाज आणि गोलंदाजाचं हे युद्ध आपण बघतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा 3रा चेंडू
निर्धाव स्वरूपाचा फेकला गेला. काय म्हणाल अमित सर, पहिल्या 3 चेंडूवरती आल्या टोटल 6 आणि 6 12, टोटल 21 धावा आल्या पहिल्या 3 चेंडूवरती आणि लागोपाठचे 3 चेंडू गेले निर्धाव. कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील, कारण की फलंदाजानं ताकदीशीर फटकेबाजी केली, पण त्यानंतर अचूक टप्प्यावरती निर्णायक चेंडूला वळण देण्यामध्ये गोलंदाज मार्गवर पाहायला मिळाला कुणाल कदम. आणि फॉर्च्यून इव्हेंटचं गेले 3 दिवस सातत्यानं का कौतुक केलं जातं याचं धावतं उदाहरण आपण बघतोय. जर आपण युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत असाल तर आपल्याला सूर्य मात्र किती पद्धतीने प्रखर पाहायला मिळतोय बघा. सूर्य अस्ताला आलेला आहे आणि त्याचं अतिशय मनमोहक असा नजारा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फॉर्च्यून इव्हेंटचं आता कौतुक केलं पाहिजे. उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि क्वालिटी काय असते हे त्यांनी सिद्ध केलं. पहिल्या दिवशी मात्र ते थोडेसे बॅकफूट देखील होते, कारण की नेटचा प्रॉब्लेम होता. जिओचे नेट तिथे काही चालत नव्हते, त्यामुळे ते सुद्धा लेट होते. पण आता मात्र लेट होता येणार नाही फलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे तो सुलेमान आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सचिन जाधव, मॅन फ्रॉम हिरकंडी. अकोटप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवतोय. कॅच होती, पण कॅच जर मिस झाली असती तर नक्कीच 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. आपण अशा वेळी क्षेत्ररक्षकांना विचार केला का 3 धावा नक्कीच आपण वाचवूया आणि एका धावेनं धावफलकावरती टोटल वाढ झाली. 58चा पाठला होत असताना 22चा आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. जोपर्यंत विनायक स्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत मी तर म्हणेल अक्षरशः गोलंदाजावरती संकट असेल. आणि आता पुन्हा एकदा जोरकस फटका, आता मात्र जेल पकडता पकडता सुटलाय प्रशांत सप्पाळ. अर्थातच वडवळ संघाचा हा एक दर्जेदार खेळाडू आहे ज्यानं आता मात्र चूक केली आहे. आता खऱ्या अर्थानं संकेत सरांनी सांगितलंय चूक झाली तरी ट्रॉफी मिळेल, कारण की हा फायनलचा सामना आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी देखील ट्रॉफी आहे आणि आता सुंदर खेळ देखील चालू आहे. पण या मॅच मध्ये आता एक काटी की टक्कर, बिग फाईट, बिग मुकाबला आपण बघतोय. सुलेमान ज्याच्यासाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस सन्मान देतोय या चेंडूला. 1 धाव पूर्ण होते. आपण पाहतोय सिंगल डबल्सवर आता महत्व दिलं जातंय. धावांच्या समूहात येण्याचा प्रयत्न होतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले गेले. गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला सचिनच्या माध्यमातून, ज्यानं 3 धावा फक्त खर्च केल्यात. टोटल धावफलकावरती धावा आल्यात त्या 24. आडव्या बॅटनं विनायकनं खेचलेला फटका व्याकणी एरियामध्ये पडतोय जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. पण निर्णायक क्षणी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू अडवला गेला. 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या गतीनं या पूर्ण झाल्यात धावा. धावा कशाही येणं गरजेचं आहे, कारण राजकारणामध्ये एक मताला, क्रिकेटमध्ये एक खेळ धावांना आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना बरंचसं महत्व दिलं जातं आणि हे महत्व देणं गरजेचं असेल, कारण की सामना कोणती टीम हरायला आली नाहीये. सगळं दोन्ही टीम्सला असं वाटतंय या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हातामध्ये असावी आणि त्याच्यासाठी चालू असलेला संघर्ष. टोटल 26 धावा धावफलकावरती आहेत. 58चा बाटला होतोय. दडपण आहे. आपण बघतोय एकीकडे फलंदाज जो आक्रमकरित्या फलंदाजी करतोय, तर गोलंदाज थोडासा अडचणीत आहे. आता येणाऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर कशा पद्धतीने देणार. फिरून मारण्याचा प्रयत्न, जेल पकडी संधी आणि नवनाथ मामुंडकर ही चूक करणार नाही. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसरला आणि आता चेर बॉईज ज्यांच्यासाठी सुवर्ण संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. तर धावफलकावरती धावा लागल्या टोटल 26 आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये देखील दाखल झालाय शैलेश, ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग खेळली होती आपल्या संघासाठी. तो दर्जेदार कामगिरी करून गेला, पण या सामन्यामध्ये आता आपण बघतोय 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि 58चा बाटला होतोय. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पिक्चर तो अभी बाकी मेरे दोस्त, अभी इंटरवल हुआ है. या पिक्चरचा क्लायमॅक्स, या पिक्चरचा डी एंड करायचा असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचा असेल.
आता यष्टीरक्षक चुकला आणि चुकीला माफी नाही. जयेश पाटील चेंडूकडे पाहत राहिले आणि पाहतच राहिले. चेंडू गेला सीमा रेखा पार. येतोय बाईच्या स्वरूपात हा चौकार. आणि असं म्हणतात, बाज की नजर बाजीराव की तलवार. आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्यावरती संदेह करायचा नाही, कारण अचूक निर्णय क्षणचित्र टिपण्यामध्ये फॉर्च्यून इव्हेंट मध्ये कुठे कमतरता आपल्याला पाहायला मिळाली नाही. यावेळेस समीकरण बदललं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 58 धावांचा पाठला होताना धावफलकावरती टोटल धावा आल्या त्या 30. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. सन्माननीय गणेशजी महाराजे साहेब जे महाराष्ट्र पोलीस आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस गणेशजी महाराजे साहेबांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या. आणि आता उशीर करू नका, घाई मात्र करा. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. पण मायक्रोफोन वरती मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी अभिजी देशमुख सरांना विनंती करतो, ज्याने गेले 3 दिवस डे नाईट स्पर्धा गाजवली आणि ही डेची स्पर्धा आहे. या डेच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती शेवटच्या इनिंगसाठी शेवटच्या काही 12 चेंडूसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. निश्चितपणे याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिन उघड व्हावा याचसाठी खेळला होता अट्टास. शेवटचा दिन उघड व्हावा या अट्टासासाठी, या प्रयत्नासाठी जीवाची पराकाष्ठा, मेहनतीचं बळ, प्रयत्नांची पराकाष्ठा लावली जाते. एका बाजूला जिद्द, एका बाजूला प्रयत्न, एका बाजूला संघर्ष, एका बाजूला युद्ध चालू आहे. आणि गरज आहे मला वाटतं 11 चेंडू आणि 27 धावांची, अर्थात प्रिशा 11 संघाला. जे हनुमान कुंबिली संघाच्या समवेत खेळताना मात्र अंतिम सामन्यामध्ये, अंतिम फेरीमध्ये हा मानाचा चषक युवा सेना प्रीमियर लीग आयोजित खालापूर प्रीमियर लीग या सामन्यांमध्ये जर मानाची ट्रॉफी पटकावायची असेल तर मात्र अजूनही 27 धावांची गरज आहे. हा आकडा सर करायचा प्रिशा 11 संघाला, अर्थातच हरेश मुळवे सरांना. पण यावेळी मात्र अंपायरचा इशारा, वाईटचा इशारा, बोनस रूपात अतिरिक्त भर. सन्माननीय तालुका प्रमुख सन्माननीय महेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. रोशन पाटील उपतालुका अधिकारी यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती यायचंय. यावेळी हा फटका, लास्टचा फटका होता. मिस्किट पाहायला मिळाला, पण क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय. यावेळी मात्र हातातला चेंडू मातीमोल झाला. सोन्याचा गोळा मातीमोल ठरला. कुठेतरी चूक घडली, कुठेतरी चुका सुधारावे लागतील. या सुधारणं खूप महत्वाचे. चूक घडणं महत्वाचं नाही, पण ती सुधारणं खूप महत्वाची आहे. यावेळी मात्र झेल होता, झेल मात्र सुटलाय. मिळते या चेंडूवरती एकेरी धाव. सन्मान्य अशोक साहेब महाराज शिवसेना कुंभिल विभाग प्रमुख युट्यूबची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाले, ते सुद्धा या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न आहेत. निश्चित त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर यावेळी लाफचा फटका उंच जात आहे. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळाला. फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज येतो चेंडूवरती. यावेळी कोणतीही चूक घडणार नाही. मागच्या चेंडूवर चूक घडली, पण यावेळी मात्र गोलंदाजाने ती चूक सुधारली. यावेळी झेल बाद होतोय, माघारी पडतोय. बॅक टू पवेलियन. सुलेमान खान मॅन फ्रॉम हॉल. चला स्पीडअप करायचंय, वेळ घेऊ नका. यावेळी मीटिंग घेऊ नका. विकेट पडल्यानंतर तुम्ही जितका वेळ घेलाल तेवढा अंधार होत जाईल. अंधार पडलाय, दिवा पाहिजे. अंधार पडलाय, दिवा पाहिजे. महाराष्ट्र बर्बाद होत चाललाय. पुन्हा एकदा शिवबांचा राजा पाहिजे. शिवबान सरकार राजा पाहिजे. पण राजा का पाहिजे? त्यांनी त्यांच्या काळात करून दाखवलं. आज आपल्याला गरज आहे करण्याची. त्यांनी तलवारीच्या मॅनावरती, तलवारीच्या धारेवरती स्वराज्य निर्माण केलं. आज आपल्याकडे पेन आणि लेखणी आहे. त्याच्या जोरावरती महाराष्ट्राला स्वराज्याचं सुराज्य करायचंय. पण यावेळी घडतंय, मोठा फलंदाज बाद होतोय. अर्थात शैलेश अण्णा थरकुडे. बॅक टू पवेलियन.
निश्चितपणे महाराष्ट्र घडवलाय शिवसेनेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने विकासाची विकसनशील रेषा आखली जाते आणि महाराष्ट्र अर्थात खऱ्या अर्थाने विकसित होतोय. ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ओळख आहे. आज विचार केला उद्धव साहेब ठाकरे साहेबांचा तर 19वे मुख्यमंत्री म्हणून ते आज या स्थानावरती विराजमान आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं विकासाची होत चालली आहेत आणि ही खरी ओळख आहे शिवसेनेची. नक्कीच ऋषभ गोलंदाजासाठी श्रीराम जाकोड्या यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ऋषभसाठी मात्र 500 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी श्रीराम जाखोटे यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. मैदानात कोणी येऊ नका. फ्रीशा 11 संघ आता मात्र चेंडू आणि समीकरण धावांचं समीकरण तुम्हाला सांगितलं जाईल. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि गरज आहे 24 धावांची. 7 चेंडू 24 धावा. फटकेबाजी चौफेर करावी लागेल. यावेळी पूर्णपणे जोश, मेहनत, आकांक्षा, जिद्द, विश्वास, कष्ट, पराकष्ट सर्व काही मात्र मैदानात लागायला लागेल. क्रिकेटच्या पटलावरती इथे चुकीला माफी नाही. तुमची जितकं कष्ट तेवढं मात्र यश खेचून आणण्याची ताकद निर्माण होऊ शकते. पण यावेळी फसवलं गोलंदाज ऋषभनी मात्र नवीन फलंदाजाला. यावेळी डॉटचा चेंडू होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या धावफलकावरती आहे 34 धावा. निश्चित आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडू बाकी, 1 षटक बाकी आणि एका षटकामध्ये 6 चेंडूवरती गरज आहे 24 धावांची. नक्कीच प्रिशा 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण पट्ट्याच्या मागे जायचंय. प्रिशा 11 संघाच्या खेळाडूंनी जरा विनंती आहे की आपण संघ मालकांना विनंती आहे. हरीश मोडवे, वैभव पारंगे आपल्याला विनंती आहे की आपल्या खेळाडूंना घेऊन आपण पट्टीच्या बाहेर बसायचंय. शेवटचा साबडा, शेवटची लढत. चला प्रिशा 11 संघाचे खेळाडू मागे जायचे. उगाच पॅनल्टीला सामोरे जायला लागेल. आयोजकचा निर्णय सूचना येतात. पॅनल्टी आयत्या वेळेला पॅनल्टी दिली तर तुम्ही हारले गेला 2 धावांनी तर तुमच्यापेक्षा जास्त दुःख मला होईल. प्लीज सहकार्य करा. 6 चेंडू आणि गरज आहे 24 धावांची. पुढे समोर उभा आहे फलंदाज भावेश सावंत. या संघाचा कर्णधार नावसाईकला उभा असेल फलंदाज अजिंक्य दर्गे. 6 चेंडू गरज आहे 24 धावांची. 6 चोक 24 अर्थात प्रत्येक चेंडूवरती यावेळी चौकारेने अपेक्षित आहे. प्रत्येक चेंडूवरची षटकाराची अपेक्षा असेल फलंदाजाला पण येईल का? 6 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. समोर उभा आहे भावेश सावंत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज केतन मुंडे यावेळी गोलंदाजी मार्गवरती. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू यावेळी भिरकावून दिला. ऑफ स्टंपच्या डोक्यावर हा चेंडू भरधा वेगाने जातोय. दोन क्षेत्ररक्षक त्याच्या मधोमध येतात. चेंडूला अडवली होते तर दूर मात्र मिळतात 2 धावा. 2 धावांच्या बदल्यानंतर धावफलकावरती आकडा बदलला जाईल पण त्याच्यापेक्षा आकडा हा सांगितला जाईल की 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 22 धावांची. एकाच मोठा फटका विश्वासाची पायरी आत्मविश्वासाकडे नेऊ शकते या खेळाडूची. पण एक मोठा फटका येणार का केतन मुंडेच्या गोलंदाजीवर? हा प्रश्नचिन्ह अनेक प्रेक्षकांना पडलाय. अखूट टप्प्याचा स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. फसवलं यावेळी केतन मुंडेने फलंदाज भावेश सावंतला. स्वतः कर्णधार आहे प्रिशा 11 संघाचा, त्याला मात्र फसवलंय. मी मागेच म्हणलं होतं जास्त अंधार करू नका, चेंडू दिसणार नाही. यावेळी अंधाराचा फायदा घेतोय केतन मुंडे. 4 आणि 22 ची गरज. यावेळी लाभचा फटका हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. सलग सरक जातोय सरळ वेगाने चेंडू भरधा वेगाने सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. अतिशय जबरदस्त फटका. दोन्ही स्टाईल हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. अमित देशमुख या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच सामन्याबाजी मात्र लगा येणार. परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज तांबडी संघाचा कॅप्टन गोल केतन मुंडेने शेवटचं षटक घेतलं. अमित देशमुख या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येणार. 3 चेंडू आणि 16 धावांची आता मात्र गरज आहे. सामन्याला कल्लाटणी म्हटले. मागच्या चेंडूवरती म्हटलं एकाच मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदललं जाईल आणि जो विश्वासाची पातळी आहे ती आत्मविश्वासाकडे पोहोचेल. यावेळी आत्मविश्वास दुणावलाय, वाढला या खेळाडूचा. यावेळी जवळचा भरधा वेगाचा चेंडू. यावेळी लेग बिफोर द विकेट. यावेळी मात्र फलंदाज भावेश सावंत. बॅट टू पवेलियन. अंपायरचा इशारा बोट वरती अर्थात फलंदाज माघारी. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केली जाते. यावेळी काय घडलंय काय भी घडलंय पंचांचा मेन अंपायरचा इशारा आला. विकेटचा पण काय घडलंय कन्फ्युजिंग आहे. संपर्क होईल दोन्ही अंपायर मध्ये. भावेश सावंत यावेळी निर्णय क्षणी काय घडलंय
लेग बिफोर द विकेटचं अपील झालं. त्या अपीलला मात्र पायचेच्या स्वरूपात विकेट दिला गेला. 22 बॅक टू पवेलियन. थर्ड अंपायरला रिक्वायर केलंय. रिव्ह्यू पाहायचा आहे फलंदाजाला हा बाद आहे का. त्याचं म्हणणं असं निश्चित आहे की बॅटला चेंडू आदळलाय का पायाला आदळला हे पाहायचं आहे. रिव्ह्यू पाहायला जाईल त्यावेळी मात्र थर्ड अंपायर तुम्हाला कॉल देईल काय आहे. बाद आहे. रिव्ह्यू मध्ये सुद्धा या ठिकाणी मात्र चेंडू पायाला आदळतोय. 22 बॅक टू पवेलियन. पूर्णपणे शांतता पसरली आहे मैदानावरती. यावेळी 22 मोठा फलंदाज बाद झालाय. आता समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 16 धावांची. 16 धावा 2 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आहे केतन मुंडे. समोर आहे फिरोज जळगावकर प्रिशा 11 संघाचा. अजिंक्यला मात्र यावेळी स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. अजिंक्य दर्गेसाठी स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे कारण या खेळाडूच्या भात्यामध्ये एक्सलंट फटके आहेत. त्याच्या मनगटात ताकद आहे. त्याच्या फोर आर्म्स मध्ये ताकद आहे की 2 चेंडूला आसमान दाखवू शकतो. पण आता 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कदाचित नशिबाचा कौल मात्र पिशा 11 संघाला वाचू शकतो कारण 2 चेंडू 16 धावांचं आव्हान अशक्य आहे. एखादा नो चेंडू या सामन्याला कलाटणी देऊ शकतो पण निर्धाव चेंडूची होईल सांगता. आता मात्र पूर्णपणे जय हनुमान कुंभिवली संघ विजयाकडे वाटचाल करतोय. विजयाच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय. 1 चेंडू गरजेची 16 धावांची. आता मात्र फक्त आणि फक्त नशीबच वाचवू शकतं जय हनुमान संघाच्या विरोध खेळ करता पिशा 11 संघाला कारण गरज 1 चेंडू 16 धावांची. विजयाचा काय येतोय कौल. यावेळी विजयी होतोय जय हनुमान कुंभिवली संघ. वेल डन कुंभिवली संघ. वेल डन. जबरदस्त फटकेबाजी जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये जय हनुमान कुंभिवली संघाचा. वेल डन क्रिकेट. नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. जाडबार क्रिकेट संघ कुंभिवली या केपीएल खालापूर प्रीमियर लीग मध्ये मानाचा चषकाचा मानकरी झालाय तो जाडबार क्रिकेट संघ कुंभिवली. त्याचे प्रतिनिधित्व संघ कर्णधार केतनजी मुंडे यांच्या माध्यमातून हा संघ खेळला गेलाय आणि अतिशय भारदार खेळी केतन मुंडेच्या पायातून आपल्याला पाहायला मिळते. जगदीश मराठे यांना विनंती जगदीश सर यांना विनंती का आपण मंचावरती यायचे. जाडबार क्रिकेट संघ मात्र यावर्षीचा खालापूर प्रीमियर लीगचा मानकरी नक्कीच ठरलाय. केतन मुंडेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत होता. संघाचे संघ मालक मात्र नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वन अँड आर्मी जय क्रिकेट संघाचा कॅप्टन कोल केतन मुंडे. केतन मुंडेला विनंती आहे की आपण नक्कीच